अन्यथा आता जर ही परिस्थिती राहिली तर आम्हाला ही घाण घेऊन हे कचरा घेऊन एलवॉर्ड आणि एसडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांच्या केबिन मध्ये हा कचरा टाकावा लागेल, ज्याचे करून त्यांना जाणीव होईल। मुंबईमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने मुंबईच्या नाले सफाईची पोलखोल केली आहे। यातच आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने साकी नाक्यातील नाल्यात उतरून फुटबॉल फेकाफेकी करत अनोखे आंदोलन केले आहे। साकी नाक्यातील सत्यनगर नाल्यात इतका मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे की त्यात मनसे विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली आणि इतर पदाधिकारी उतरले आणि त्यांनी या नाल्यात फुटबॉल हातात घेऊन बॉल फेकाफेकीचा खेळ खेळला। पालिका प्रशासन, कंत्राटदार आणि लोकप्रतिनिधी ज्या पद्धतीने नाले सफाईबाबत जबाबदारीची एकमेकांकडे फेकाफेकी करत जबाबदारी झटकत असतात, त्याचे प्रतीक म्हणून अशा कचऱ्याने भरलेल्या नाल्यात बॉल फेकाफेकी करत त्यांना जाग आणण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि तरी जाग आली नाही तर हाच कचरा पालिकेच्या कार्यालयात नेऊन टाकू, अशी चेतावणी मनसेचे विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांनी दिली आहे। हे आंदोलन आम्ही व्हॉलीबॉल ह्यासाठी घेतलंय की लोकप्रतिनिधी नाले साफसफाई होत नाही म्हणून टाकतात अधिकाऱ्यांवर, अधिकारी टाकतात कंत्राटदारावर, कंत्राटदार टाकणार अधिकाऱ्यांवर। शेवटी आम्ही करायचं काय? चांदिवलीच्या जनतेने करायचं काय? आमच्या घरात दरवर्षी का पाणी आलंच पाहिजे काय? हे कंपल्सरी आहे का? करोडो रुपये फंड येतोय नाले साफसफाईसाठी, पण कंत्राटदार कुठं करतायत? फक्त आता आम्ही आंदोलन केलं म्हणून एक नाला एवढा वरचा कचरा काढणार, त्याच्याने काय नाले साफ होणार नाही। त्यांना नाले साफ कसे करायचे आहेत? आतमधली माती 2-2, 4-4 फूट यांना ती जी माती आहे ती बाहेर काढायची आहे आणि रस्ता मोकळा करून द्यायचा आहे। परंतु कुठेही असे काम होत नाही। फक्त बिल पास करण्यासाठी थोडेफार फोटो लागतात आणि व्हिडिओ लागतात, तेवढंच काम होत आहे आणि बिल पास करून घेतात। खालपासून ते वरपर्यंत सगळे टक्केवारीमध्ये मिळालेले आहेत। यामुळे आज आमच्या चांदिवलीची परिस्थिती आहे। थोड्या दिवसा अगोदर आमच्या चांदिवली विधानसभेमध्ये नारळ फुटला गटर साफ करण्याचा। आम्ही खुश झालो की कुठेतरी नारळ फुटला म्हणजे चांगला काम होणार, परंतु तीच परिस्थिती आहे। 20 वर्ष एकाने जे केलं, लोकांना सांगून सांगून तो काम करत नाही म्हणून त्याला घरी बसवलं। नवीन आमदार निवडून दिलं, 5 वर्षापासून आमच्या घरात त्याच पद्धतीने चांदिवलीमध्ये पाणी येतोय। परत ह्याही वर्षी तीच परिस्थिती। लोकांना माहित होतं कामावरनं मतदान भेटणार नाही म्हणून हिंदू मुसलमान झालं, ठीक आहे, झालं, निवडून आलात, लोकांची कामं तरी करा। काम करणार कोण? ह्या परिस्थितीमध्ये लोक आहेत, त्यांनी करायचं काय? लोकांनी, लोक खूप कंटाळलेले आहेत। मी आपल्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे आणि नरेंद्र मोदी यांना विनंती करतोय, तुम्ही एकदा आमच्या चांदिवलीमध्ये या आणि तुम्ही बघा कशी नाले साफसफाई चालू आहे। तुमच्या नावावर लोकांनी भरभरून मतदान केलेलं आहे आणि तुम्ही यांना हे देताय। कृपया आमच्या चांदिवलीमध्ये एकदा या, अन्यथा आता जर ही परिस्थिती राहिली तर आम्हाला ही घाण घेऊन हे कचरा घेऊन एलवॉर्ड आणि एसडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांच्या केबिन मध्ये हा कचरा टाकावा लागेल, ज्याचे करून त्यांना जाणीव होईल की लोक कुठल्या परिस्थितीमध्ये राहत आहे। शेवटी आम्हाला हा पाऊल उचलण्यावर मजबूर करू नका, एवढी हात जोडून विनंती आहे। एवढाच।